नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत. तर एक, कढईमध्ये तळताना तेल उडू नये म्हणून त्यात थोडंसं मीठ घालावं. यामुळे तेल कमी उडतं आणि स्वयंपाकघर हे आपलं स्वच्छ राहतं. 2 नंबरची टीप आहे, तूप वितळल्यावर त्यावर लाल तिखट शिंपडावं. यामुळे तूप जास्त दिवस सुगंधी राहील आणि खराब देखील होणार नाही. 3 नंबरची टीप आहे, फ्रीजमध्ये दूध ठेवताना त्यात थोडी साखर टाकून ठेवा. दूध हे आंबट होत नाही आणि जास्त दिवस टिकतं. तुम्हाला जास्त दिवस जर दूध टिकवायचं असेल तर ही ट्रिक यूज करा. लोणचं खराब होऊ नये म्हणून नेहमी स्वच्छ कोरड्या चमच्याने ते काढून वापरावं. यामुळे लोणचं टिकतं आणि त्याची चव बदलत नाही. पालेभाज्या धुताना त्यात थोडं मीठ आणि हळद घाला. याच्यामुळे काय होतं, भाज्यांवरील जंतू आणि मातीही निघून जाते. 6 नंबरची टीप आहे, भाकरी नरम ठेवण्यासाठी पीठ भिजवताना त्यात थोडं दूध टाका. भाकरी मऊसर होते आणि लवकर कडक होत नाही. खूप छान ट्रिक आहे ही. 7 नंबरची टीप, कढी करताना ती फाटू नये म्हणून ताकात आधी बेसन छान फेटून घ्या. यामुळे कढी मऊसर आणि एकजीव होते व ती फुटत नाही. फ्रीजमध्ये फळं ठेवताना वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवावीत. सर्व फळं एकत्र ठेवल्यास ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. 9 नंबरची टीप आहे, गव्हाचं पीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडं मीठ टाका. यामुळे त्याला कीड लागत नाही आणि पीठ हे ताजं राहतं. 10 नंबरची टीप, साखर घट्ट होऊ नये म्हणून डब्यात ब्रेडचा तुकडा ठेवा. साखर नेहमी कोरडी आणि सैल राहते. पावसाळ्यात हा उपयुक्त आहे. मासे स्वच्छ धुताना त्यात लिंबाचा रस घातल्यास वास पूर्ण निघून जातो. मासे चविष्ट आणि ताजे लागतात. भाताला सुगंध यावा म्हणून शिजताना त्यात तमालपत्र टाकावे. भाताला एक हलकीशी छानशी चव येते. लोणी पटकन मऊ करण्यासाठी ते गरम पाण्याच्या भांड्यावर ठेवा. लोणी लगेच वितळून वापरण्यास तयार होते. 14 नंबरची टीप आहे, बटाटे काळपट होऊ नयेत म्हणून उकडल्यावर थंड पाण्यात बुडवा. बटाट्याचा रंग ताजा राहतो आणि चवदार देखील ते लागतात. डाळ शिजवताना त्यात थोडं तेल टाकावं. डाळ ही पटकन शिजली जाते आणि त्याचा स्वाद देखील खूप छान लागतो. 16 नंबरची टीप आहे, तूप जास्त काळ टिकवायचं असल्यास त्यात मेथीचे दाणे टाकावे. तूप खराब न होता ते सुगंधी राहतं आणि खूप दिवस टिकतं. फ्रीजमध्ये भाजी ठेवल्यास तिला पेपरमध्ये गुंडाळा. यामुळे भाजी जास्त दिवस टिकते आणि ताजी पण राहते. 18 नंबरची टीप आहे, सूप हे घट्ट हवं असेल तर त्यात उकडलेला एक बटाटा मॅश करून घालावा. सूप हे नैसर्गिक घट्ट होतं आणि स्वादिष्ट पण लागतं. पनीर मऊसर ठेवण्यासाठी ते नेहमी पाण्यामध्ये ठेवावं. त्यामुळे पनीर हे कडक होत नाही आणि ताजं देखील राहतं. कॉफी पावडर जास्त दिवस टिकावी म्हणून तिला हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवावं. कॉफीचा सुगंध हा ताजा राहतो आणि कॉफीही कडक होत नाही. मीठ गुठळ्या होऊ नयेत म्हणून डब्यात तांदळाचे दाणे ठेवावेत. मिठाच्या डब्यात तांदळाचे दाणे ठेवावेत. मीठ हे नेहमी सैलसर आणि कोरडे राहते. शक्यतो पावसाळ्यात ही ट्रिक वापरावी. भोपळा कापल्यावर उरलेला भाग लवकर सडतो किंवा काळपट होतो, तर त्यावर हळद लावून ठेवल्यास तो जास्त दिवस ताजा राहतो. सुपारी लवकर मऊ होण्यासाठी तिला सूर्यप्रकाशात ठेवा. सुपारी खुसखुशीत आणि चवदार लागते. डाळीत किडे येऊ नयेत म्हणून डब्यात या लवंगा टाकून ठेवायच्या. त्याच्यामुळे डाळ सुरक्षित आणि ताजी राहते. त्याला कीड लागत नाही. चहा हा अधिक चवदार करायचा असल्यास त्यात आल्याचा किस घालावा. चहा सुगंधी आणि आरोग्यदायी लागतो. आपल्या शरीराला खूप सारे फायदे याच्यातून होतात. कांदा लसूण पेस्ट जास्त दिवस ठेवायची असल्यास त्यात मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवावी. पेस्ट खराब होणार नाही. 27 नंबरची टीप आहे, ताक थोडं आंबट झाल्यास त्यात पाणी घालून ढवळावं. ताक हे परत छान चविष्ट लागतं. आवळा हा जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याला मीठ लावून ठेवावं. आवळा जास्त दिवस ताजा आणि गुणकारी राहतो. 29 नंबरची टीप आहे, फुलकोबी धुताना मीठ आणि हळद पाण्यात टाकावं. यामुळे त्यातील किडे आणि मातीही निघून जाते.
गरमागरम पुऱ्या नरम ठेवण्यासाठी त्यावर स्वच्छ कापड झाकून ठेवावं. पुऱ्या मऊ राहतात आणि थंड झाल्या तरी त्या छान लागतात. 31 नंबरची टीप आहे, भाताला वास येऊ नये म्हणून त्यात लिंबाची साल घालावी. भात सुगंधी आणि ताजा राहतो. 32 नंबरची टीप आहे, भाजी जास्त खारट झाल्यास त्यात बटाटा किंवा पिठाचा गोळा घालावा. भाजीचा खारटपणा कमी होतो. लोणी जास्त पिवळं झाल्यास त्यात दूध घालून फेटावं. लोणी छान पांढरसर होतं आणि मऊसर राहतं. 34 नंबरची टीप आहे, फ्रीजमध्ये लिंबू ठेवताना त्यांना पेपरमध्ये गुंडाळावं. लिंब ही जास्त दिवस ताजी राहतात. टिश्यू पेपरमध्ये ठेवली तरी हे खूप दिवस राहतात. 35 नंबरची टीप आहे, गाजर आणि बीटाची कोशिंबीर कापून ठेवली की ती कडवट लागते. ती खाल्ल्याआधीच कापा. जेव्हा खायची तेव्हा कापा आणि लगेच तयार करा. 36 नंबर, भाकरी फुलण्यासाठी पिठात थोडं तांदळाचं पीठ मिश्रण करा. भाकरी मऊ आणि फुलून छान होते. लोणचं जास्त चवदार करण्यासाठी त्यात मेथी किंवा मोहरी घालावी. लोणचं टिकतं आणि आरोग्यदायी होतं. पापड तळताना तेलात थोडं मीठ टाकावं. पापड कमी तेलकट होतो आणि खुसखुशीत देखील लागतो. 39 नंबरची टीप आहे, टोमॅटो जास्त पिकलेले असतील तर त्यांना सॉस बनवून तुम्ही त्याचा वापर करू शकता. ते साठवू शकता. टोमॅटो वाया जात नाहीत आणि मग त्याचा आपल्याला उपयोग पण होतो. 40 नंबरची टीप आहे, तूप वितळल्यावर आलेलं फेस हा फेकू नका. त्याच्यावरती जो फेस होतो तो फेकून देऊ नका. ती भाजीमध्ये घालून त्याची छान भाजी बनवता येते. फ्रीजमध्ये भिजलेले हरभरे जास्त दिवस ठेवू नयेत कारण ते आंबट होतात आणि मग ते वाया जातात. आपल्याला शेवटी ते टाकून द्यावे लागतात. साखरपाक बनवताना त्यात लिंबाचा रस घालावा. साखरपाक तंतू सोडत नाही आणि स्वच्छ देखील राहतो. दूध उकळल्यानंतर झाकण लावू नका. दूध आंबट होण्याचा धोका कमी होतो. छान थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवावं. कांदा जास्त तिखट असल्यास कापून पाण्यात भिजवावा. तिखटपणा त्याचा कमी होतो आणि कांदा खायला असा गोडसर लागतो. लसूण सोलताना त्याला थोडा वेळ पाण्यात भिजवावं. लसूण सहज सोलला जातो. तांदूळ साठवताना त्यात लिंबाची साल ठेवावी. तांदळाला कीड लागत नाही आणि ते स्वच्छ राहतात. भाकरी भाजताना तवा जास्त तापवू नये कारण भाकरी ही कडक होते आणि मग ती नरम राहत नाही. फळांची कोशिंबीर करताना त्यावर मीठ टाकू नका. फळं ही पाणी सोडतात आणि मग चव बदलते. मीठ टाकल्यामुळे फळं हे पाणी सोडतात. 49 नंबरची टीप आहे, उकडलेली अंडी ताजी ठेवण्यासाठी त्यावर थोडं मीठ शिंपडावं. अंडी ही जास्त दिवस टिकतात. चटणी फ्रीजमध्ये ठेवताना तिला झाकण घट्ट लावावं. चटणी खूप दिवस ताजी राहते आणि मग वास देखील त्याचा बदलत नाही. ती फ्रेश राहते. आजच्या आपल्या काही टिप्स होत्या. आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.